बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये विशाल कोटियान याला गेम चेंजर किंवा मास्टर माइंड या नावाने ओळखलं जायचं. कारण की जिथं जिथं गेम असू, जिथे जिथं टास्क असू, तो गेम चेंज करायला फेमस होता. पण मित्रांनो, ह्या गेम चेंजरचं आता नाव विशाल कोटियानला नाही देऊन प्रभू शेळकेला दिलं पाहिजे. कारण की या गावाकडच्या पोरांनी बिग बॉसचा सगळा जो गेम आहे तोच पालटून टाकलेला आहे. नवीन नवीन शांत वाटणारा हा प्रभू शेळके आता पूर्ण घर वर्सेस प्रभू शेळके ही मॅच आपल्याला बिग बॉस मध्ये बघायला भेटणार आहे. कारण की जेव्हापासनं प्राजक्ता शुक्रे हिची चावी प्रभू शेळकेने चोरलेली आहे तेव्हापासून सगळे घरवाले हे प्रभूवर उलटले. पण मित्रांनो, इतके उलटल्यानंतर पण प्रभू शेळके हा सगळ्यांना भिडत होता. असं दिसत होतं की एक छोटा पॅकेट वर्सेस 11-12 जण लढत आहे. तर मित्रांनो, प्रभू शेळके हा भोळा बाबडा नाही, तर याला चांगलंच माहिती आहे की बिग बॉसचं अटेन्शन आणि प्रेक्षकांचं अटेन्शन स्वतःकडं कसं ओढून घ्यायचं. सगळ्यांनी याला कमजोर समजलं होतं, पण हाच प्रभू शेळके आता दिसत आहे की फायनलची बाजी पण मारू शकतो. कारण की तो साम दाम दंडभेद याचा विचार न करत जिथं तो दिसन, जिथं तो गेम करायला भेटन त्याला त्याचाच विचार करत आहे. आणि सगळे बोलतात की तन्वी प्रभूचा वापर करते, पण इथं काहीतरी उलटच दिसत आहे की आता प्रभूच तन्वीचा वापर गेम मध्ये करायला लागलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या गावाकडच्या छोट्या पॅकेटनी जी गेम खेळलेली आहे ती बिग बॉस मध्ये बरोबर आहे की चुकीची आहे? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.